ऑल राईट मंडळी, सो आज मी पाहिलाय लाईफलाईन हा मराठी सिनेमा आणि 2 ऑगस्टला हा आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये रिलीज झालाय. खरं तर 13 ऑगस्ट 2024ला म्हणजेच अगदी येत्याच काही दिवसांनंतर वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे असणार आहे आणि मला असं वाटतं की दिग्दर्शकांनी कदाचित याच एका गोष्टीचं औचित्य साधून 2 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज केला असणार आहे. कारण का सिनेमाचा जो मूळ गाभा आहे तो ऑर्गन डोनेशनवरती आहे. म्हणजे तुम्ही ऑर्गन डोनेशन का केलं पाहिजे आणि त्याचं काय महत्त्व आहे आणि एकदा एका माणसाने जर का मृत्यूनंतर ऑर्गन डोनेशन केलं तर त्याच्यामुळे तब्बल 8 लोकांना जीवदान प्राप्त होऊ शकतं. तर अत्यंत सुंदर मेसेज प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न हा सिनेमा करतो. पण ओव्हरऑल टेक्निकली आणि बाकीच्या सगळ्या ॲस्पेक्ट्सला धरून हा सिनेमा नक्की कसा आहे त्याबद्दल चर्चा करूया. सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलूया. आपल्या सगळ्यांना दिसत होतं की अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर हे मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. बरं, त्यांच्या समवेतच हेमांगी कवी, जयवंत वाडकर आणि भरत दाभोळकर हे सुद्धा असणार आहे. कारण आपल्याला ट्रेलरमधनं ऑलरेडी कळलंच होतं. बऱ्यापैकी ट्रेलरमध्ये सुद्धा एक आपल्याला थोडीफार कल्पना आली होती की नक्की स्टोरी कशी असणार आहे काय. हॉस्पिटलमधून आल्या पावली इथनं निघून जा, आता अनर्थ होईल. तर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत साहिल शिरवईकर आणि साहिलचा हा पहिला सिनेमा आहे जो तो डिरेक्टोरियल पॉईंट ऑफ व्ह्यू बद्दल मी बोलतेय. तर दिग्दर्शन क्षेत्रात त्याचं पदार्पण होतं या सिनेमामार्फत. त्याच्यामुळे नक्की हा सिनेमा मला कसा वाटलाय ते आता पटापट चर्चा करूया. ज्या गोष्टी मला आवडल्या सगळ्यात आधी त्या मी तुम्हाला सांगते. संपूर्ण सिनेमामध्ये जेव्हा जेव्हा अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यामध्ये संवाद होता ते तुम्हाला बघायला थोडंसं भारी वाटतं आणि गिव्ह अँड टेक त्यांचा चांगला आहे. पण त्यातल्या त्यात अशोक सराफ जेव्हा येतात ते आपल्याला खूप कन्व्हिन्स करून जातात की ते एक वेल एस्टॅब्लिश डॉक्टर आहेत ज्याचं पात्र ते निभावत आहेत या सिनेमामध्ये. सो आपल्याला खूप भारी वाटतं त्यांना बघून आणि वी जस्ट फील ब्लेस्ड. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हेमांगी कवीची अत्यंत छोटी भूमिका आहे पण ती अत्यंत स्ट्रॉंगली तिने ती प्ले केली. मला असं वाटतं जेवढाही काळ तिच्या वाट्याला आला तिने फोडलाय तिचा परफॉर्मन्स. काही बोलले ना तर मी ठार मारेन ना यांना. आता माधव अभ्यंकर यांच्याबद्दल जरा बोलूया आणि इथूनच आता माझी नेगेटिव्ह गोष्टींची यादी सुरू होणार आहे. माधव अभ्यंकरचं जे पात्र आहे ते असं आहे की एक अत्यंत गर्विष्ठ आणि माजलेला असा एक ब्राह्मण. पहिला भगवंत जो त्याला जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो त्याला निरोप देऊन वर पाठवतो. तर भगवंतानंतर किरवंत अशा मताचा तो आहे आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीचं त्याचं जे कॅरेक्टर गुंफलेलं आहे ते अत्यंत लाऊड वाटतं, खूप फेक वाटतं, खूप नकली वाटतं. आणि कारण का मी जेन्युइनली सांगते की तुम्ही किती तुम्हाला गर्विष्ठ एखादा व्यक्ती दाखवायचा असेल किंवा किती तुम्हाला, पण तो इतका ओरडून आणि लाऊड दाखवण्याची काहीच गरज नाही. मी किरवंत आहे, किरवंत. तुमच्यासारखे बुद्धिवंत, प्रज्ञावंत, धनवंत, गुणवंत सगळे थोतांड. आता आपण सगळेजण 2024 मध्ये जगतो आणि आत्ता गोष्टी सिनेमाच्या खूप पुढे गेलेल्या आहेत आणि कुठेतरी हा सिनेमा तुम्हाला ना 2000च्या काळातला भासतो. म्हणजे ज्या पद्धतीची सिनेमॅटोग्राफी आहे, ज्या पद्धतीचे डायलॉग्स आहेत किंवा ज्या पद्धतीचा 2 सीन्स मधला जो इतकं असं स्ट्रेच केलेला आहे ते तुम्हाला लिटरली क्लिअरली जाणवतं आणि तेच मला खूप असं ओल्ड स्टाईल वाटतो हा सिनेमा. हा सिनेमा बघताना तुम्हाला वाटतच नाही की हा सिनेमा तुम्ही बघताय, असं वाटतं की मालिका बघतोय. कारण बजेट सुद्धा खूप कमी, छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला ते भासतं. 100 डॉक्टरना मी माझ्या धोत्राच्या सोग्यात गुंडाळून फिरतो. माधव अभ्यंकर यांच्या कॅरेक्टरबद्दल बोलते तर एक उदाहरण मी तुम्हाला देते की ते कॅरेक्टर इतकं लाऊड आहे असं का तुम्हाला जाणवतं. आता एका ठिकाणी माधव अभ्यंकर त्यांच्या शिष्यासोबत जात असतात. तिथे समोर 1, 2 ते 3 जण एक छोटासा बॅनर लावत असतात एका XYZ नावाचा की तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शतशः आयुष्य, म्हणजे तू 100 वर्ष आयुष्य जग बाबा आणि शुभेच्छा ब्ला 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 ब्ला. आता ह्याच्यामध्ये माधव अभ्यंकर असं लाऊडली, म्हणजे घेणं ना देणं फुकटचं पाणी नेणं जे म्हणतात ना, तर अगदी तसंच मला घ्या 10 टोले जास्त द्या. माधव अभ्यंकर तिथे जातो आणि त्या 2-3 जणांवरती ओरडतो की अरे कशाला 100 वर्ष जगवताय त्या माणसाला, काही संबंध नाही, ते ओळखत पण नाही एकमेकांना. मरून जा तुम्ही सगळे, म्हणजे तुम्ही मेल्यानंतर माझ्या घरातलं पोटपाणी सगळ्यांचं सुरू राहील असं कोण म्हणतं कोणाला. आय मीन अंत्यविधीचं सामान विकणारी माणसं सुद्धा अगदी तुम्ही मेन रोडवरती गेला तर ठीक आहे, अशी ओरडून म्हणत नाही तुम्ही मरा रे मरा म्हणजे आमचं सामान विकत घ्या. सो जस्ट बिकॉज तुम्हाला असं दाखवायचं आहे की ग्रह, नक्षत्र, तारे या सगळ्यांचा धाक दाखवून खोटा पैसा उकळवण्याचं जे माधव अभ्यंकरचं जे पात्र करतंय ते चुकीचं आहे. तर ते तुम्ही दुसऱ्या मार्गानेही दाखवू शकता. पण या पद्धतीचं लाऊड, म्हणजे समोर एक राहतात जोशी म्हणून, तर त्यांच्या म्हाताऱ्याला ते नेहमी म्हणत असतात तू मरणार आहेस. तू कोण असं म्हणतं सिरियसली? कम ऑन गाईज, वी ऑर इन 2024 राईट नाव. आणि इट्स जस्ट लाईक ते इतकं फेक वाटत होतं ना बघायला की ते झेपतच नव्हतं मला थ्रू आउट द फिल्म. आणि त्याच्यामुळे पहिल्या 30-40 मिनिटांनंतरच मी हार मानली होती या सिनेमावरती. पण तरीसुद्धा लाईक आय सेड की अशोक सराफ यांना बघताना खरंच खूप भारी वाटतं सिनेमाच्या त्या 70 mm पडद्यावरती. बाकी हा सिनेमा मला नाही आवडलं, मी तुम्हाला रेकमेंड पण नाही करणार. पण तरी तुम्हाला जर का अशोक सराफ यांच्यासाठी हा सिनेमा 70 mm पडद्यावरती बघायचा असेल तुम्ही डेफिनेटली बघायला जाऊ शकता. या सिनेमाला मी देईन 1.5 स्टार्स आउट ऑफ 5. ते पण फक्त आणि फक्त अशोक सराफ आणि हेमांगी कवी या दोघांच्या एफर्टसाठी. आणि
मला असं वाटतं साहिल शिरवईकर यांचे सुद्धा काही काही ठिकाणचे एफर्ट्स थोडे बरे वाटतात आपल्याला, पण काही काही ठिकाणचे खूपच इतकी प्रेडिक्टेबल स्टोरी वाटते की तुम्ही विल बी लाईक अरे हे पता आहे यार, हे म्हणजे हे ना आपल्याला आधी आपण 20 वर्षांपूर्वी जे सिनेमे बघायचो अगदी तशीच स्टाईल तुम्हाला वाचते. बाकी हेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, अशाच मूवींचे रिव्ह्यूज येत राहतील या चॅनलवरती. बाकी तुमचं काय मत आहे या सिनेमाला घेऊन, तुम्ही पाहिलं आहे का, आणि अजून कुठच्या सिनेमाचा रिव्ह्यू जर का तुम्हाला हवा असेल तर तेही कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया ना राव, तोपर्यंत डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू सिटी लाईट्स. बाय, पीस आउट.